श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज संत रविदास यांची जयंती. संत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनवणे हा होता. परंतु रविदास लहानपणापासून ईश्वर भक्तीकडे वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा, तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणाऱ्या आहेत. रविदास संत कबीरांचे गुरुबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरु. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. संत मार्गावरून चालण्यासाठी केलेल्या त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्ती साहित्यात नेहमीच्या बोलातले शब्द होते, त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. तसेच सामान्याने पराधीनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. गुलाम होणे हे पाप आहे, अशी त्यांची शिकवण होती. रविदासांनी त्या काळी समाजवादीची तुतारी फुंकली होती. स्वतः चर्मकार जातीतून आले असले तरी त्यांना असा सामाजिक भेदभाव अमान्य होता. आपण सगळे एक आहोत, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या दोहातूनही त्यांनी ती मांडली. प्रत्येक जण आपल्या मेहनतीनेच जगतो. कर्म करणाऱ्यांना कुणाशी घाबरायचे काही कारण नाही. घाबरलात तर संपलात. गुलामी केली तर तुमच्यावर कोणी प्रेम करणार नाही, असा इशाराही ते देतात. सामाजिक एकोपाचे उदाहरण त्यांनी त्यांच्या दोहातून फार छानपणे मांडले आहे. सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनवणाराही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारे रूपे आहेत. इथे कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही. मेहनतीलाच प्रभुभक्ती समजतो, त्याचे जीवनच यशस्वी होईल, असे ते सांगतात. समाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते. रविदासांनी कर्म हीच ईश्वर सेवा मांडली होती. इथे महाराष्ट्रातल्या गोरा कुंभाराशी ते नाते जोडतात. गोरा कुंभाराने काम करता करता विठ्ठल नाम घेतले आणि त्या नादात स्वतःच्या मुलालाही त्यांनी मातीत कालवून टाकले होते. रविदासही काम करता करताच ईश्वर भक्तीत लीन होत होते. एकदा त्यांना गंगेवर चलण्यासाठी काही लोकांनी सांगितले, परंतु आज एका व्यक्तीला पादत्राणे बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. मन चंगा तो कटोती में गंगा. मन चांगले असेल तर गंगा आपल्या जवळच असेल, या आशयाचा हिंदी वाक्यप्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.